घरकुल मनी रंगले, धाव किती मृगजळे, पाप पुण्य जणू एकच प्याले, पाप पुण्य जणू एकच प्याले, माणुसकीचे रीते सोहळे, माणुसकीचे रीते सोहळे, क्षितिजावरती जाईवे सही, मर्मबंधातली ठेवली, मर्मबंधातली ठेवली, मर्मबंधातली ठेवली, मर्मबंधातली ठेवली, मर्मबंधातली ठेवही, ठेवही। एक जमाना था जब ये बनवारी फक्त बनवारी होता। गॅरेज मध्ये चहा द्यायचा, मेकॅनिक लोकांची कामं करायचा, त्यांचा गाली खायचा। बहुत बकवास सुनली। आता मी तुला वाचवलं, पण जर माझा हात उगारला ना तर तुला तुझा खुदा पण वाचू शकणार नाही। नाव माहिती ना माझं, मोहम्मद। चल चल फुटले प्रभाकर भाई। चलो किसी होटल में बैठ के आगे की बातें करते हैं। प्रभाकर जी काय करू? शी कामेरी सुद्धा फोन उचलत नाहीये। हा माणूस प्रभाकरला नक्की फसवणार। मेसेज टाइम। कामिनी, प्रभाकर जी संकट ओढवून घेत आहेत। मोहम्मद म्हणून एक माणूस आहे, त्याच्याशी व्यवहार करतात। त्या माणसाने आधी कित्येकांना फसवलेलं आहे। फ्रॉडच्या केसमध्ये दोनदा आतमध्ये सुद्धा जाऊन आलेला आहे। त्यांना त्याच्यापासून दूर कर, सत्य परिस्थिती सांग। सुहास पण ना किती वेळ सांगायचं याला कॉल करत जाऊ नकोस म्हणून। हो कामिनीताई, तुमचा डबडा वाजू राहिलाय। मोबाईल कंपनी वाल्यांचा फोन आहे, ऑफर साठी फोन करतात। मग घेऊन टाकाय का दे ऑफर, फुकट ते पौष्टिक। काय आज जेवायच नाही वाटतं का? गप्पा मारूनच पोट भरलं? तुम्ही बाहेर का आलात? कारण माझ्या खोलीच्या 4 भिंती मला उबल्या, त्यांनी बाहेर ढकलून दिलं मला। एवढ्या आजारी पडल्या पण बोलण्यातून असं टोचण्याची सवय काही जात नाही। काय म्हणलीस? काय नाही, मोबाईल कंपनीला त्रास देता वास। अगदी तुझ्यासारख्या
आता मी काय केलं? अरे वा, आज पानाचा तोबरा भरला नसतो. सांगितलं ना व, खाणं सोडलं म्हणून. तुम्हाला आवडत नाही ना? हो बाई, विसरलेस मी. छान वाटलं मला न आवडणारी गोष्ट तू सोडलीस म्हणून. फार छान वाटलं. चला, इथून गेलेलंच बरं. हे बघ, फार नादी लागू नकोस त्या भवानीच्या. खूप बोलते ती. तसं नाहीये आऊ. तू तिची वकिली करू नकोस. आणि कळलं ना? बर, आधी यांना फोन लाव. विचार किती वेळ लागणार आहे म्हणून. आणि यांचा फोन झाला ना की त्या टोणग्याला फोन लाव, श्रीला. दुपारी जेवायला येतो म्हणला होता ना, त्याला विचार त्याची दुपार केव्हा होते. आऊ आप्पा त्यांच्या कामासाठी म्हणून बाहेर गेले, येतील. अगं पण इतका वेळ का लागतोय ते तरी विचार ना. लाव ना फोन. बर. एक एक नग आहेत, सगळ्यांची मलाच काळजी. बिझी लागतो. अरे देवा, आता हे कोणाशी बोलतायत आणखीन. आऊ हा, हॅलो श्री. हा पा बोला. माझं इथलं काम झालंय बरं का. तू घरी येणार आहेस ना आज? हो, पण हा, मग मी तुझ्या ऑफिस मध्ये येतो. दोघं एकत्र जाऊ. हा, नाही नाही अप्पा, एक मिनिट ऐकून घ्या. ऍक्च्युली मला आता एका वेलफेअर असोसिएशनला जायचं. एक छोटासा प्रॉब्लेम झालाय म्हणून. कळलं. म्हणजे तू घरी येणार नाहीयेस? अनफॉर्च्युनेटली हो, नाही जमणार मला. ठीक आहे, ठेवतो फोन. अप्पा, रागावलात ना? नाही, रागवलं नाही. काम आहे म्हणजे जायलाच पाहिजे. हा. पण वाईट याचं वाटलं, रात्री तू घरी आला नव्हतास रे. नाही, दिवसात तुम्ही कामाला कुठेही जा, माझं काही म्हणणं नाही, पण रात्री आपल्या घरट्यात परत या रे. हा म्हातारा आशेवर असतो बघ. अप्पा, आय एम सॉरी. मला मान्य आहे मी चुकलो, पण परत असं होणार नाही, आय प्रॉमिस. म्हणजे तू रात्री घरी येणार ना? हो, येणार ना. आणि जमलं तर लवकरच येईन मी. ये. मग आपण थोडा वेळ गप्पाही मारू. हो हो, खूप गप्पा मारू. हा, जा तुझ्या कामाला जा आता. मी पण निघतो. कारण तुमची आऊ आहे ना, ती काळजी करत असणार आहे तिकडे. हा म्हातारा गेला कुठे विचार करत असेल. आता मी तुझ्याशी बोलत होतो ना, तेव्हा घरून फोन येत होता. ओके. अप्पा, तुम्ही कुठे आहात आता? नाही म्हणजे मी गाडी पाठवली असती, मग तुम्ही. नाही, नको, गाडी अजिबात नको. मी जाईन चालत. तू ये हा रात्री घरी. ओके, बाय. मी वागतोय ते बरोबर वागतोय ना? कोणाचा नाही तरी
तरी माझ्या आई बाप्पांचा विचार मला करायलाच हवा. दोघंही खूप काळजी घेतात माझी. नाही श्री, आपण बरोबर वागत नाही आहोत. श्री, निघायचं? हो, लेट्स गो. ओके. नवीन वगैरे काही नाही ग. काहीतरी कारण असणार त्यांच्या अशा वागण्याला. थोडी कळ काढ, स्वतःच सांगतील ते. हे सगळं ठीक आहे हो आऊ, पण हे असं बरोबर वाटत नाही ना. ते सगळे आज स्वयंपाकघरात काम करतायत आणि मी अशी बसलीये. अगं कशाला कसं तरी वाटतंय? त्यांना पण कळू दे की एकदा. कळू दे बायका किचन मध्ये कसा स्वयंपाक करतात ते. तुला एक मजा सांगते. म्हणजे माझं लग्न झालं तेव्हा मी साधारणपणे 18वं वर्ष पूर्ण केलं होतं. म्हणजे 12वीची परीक्षा दिली आणि बाबांनी लगेच लग्नाचं सूप वाजवलं बघ. त्यामुळे मला त्यावेळी स्वयंपाक वगैरे काही करता येत नव्हता. आणि लग्नाच्या दुसऱ्या दिवशी सासूबाईंनी स्वयंपाकाचा सगळा भार माझ्यावर सोपवला. काय करणार ग, मला असं रडायलाच यायला लागलं. बरं तेव्हा काही फोन नाही, म्हणजे मोबाईल नाही, इंटरनेट नाही की केला फोन आईला, विचारली तिला रेसिपी, केली. काहीच नाही. मी आपली अशी रडतच बसले. मग तेवढ्यात हे आले आणि मला म्हणाले की रडायला काय झालं. ते ऐकून मला आणखीनच रडायला यायला लागलं. पुन्हा हे विचारायला लागले. मग मला आणखीनच रडायला यायला लागलं. मग ओरडले असतील ना तुम्हाला? ओरडले नव्हते ग, पण त्यांनी असं अचानक येऊन मला विचारलं ना. आधीच माझ्या मनात त्यांच्याबद्दलची भीती, त्याच्यात त्यांनी अचानक येऊन विचारलं. आणि सगळ्यात भीतीदायक म्हणजे त्यांच्या त्या मिशा. म्हणजे आता जरा त्या मिशांना आकार उकार तरी आहे, पण तेव्हा म्हणजे शाळेतली मुलं जशी त्यांना त्यांच्या मिशांना पाहून भीतीने अशी चळाचळा कापायची ना, तशीच मी चळाचळा कापत होते भीतीने. म्हणजे मी अशी स्वयंपाकखोलीत कापत होते आणि मला काही बोलताच येईना ग. म्हणजे हे विचारत होते काय झालं आणि मी आपली नुसतीच रडत होते. हे विचारत होते, मी रडत होते. चुकलबंदी आमची. मग शेवटी ना यांनीच सगळ्या परिस्थितीचा अंदाज घेतला आणि हे बाहेर गेले. मला कळेच ना हे आत आले काय, मला विचारलं काय, बाहेर गेले काय. साधारण अर्धा पाऊण तास झाला. मी आपला मग स्वयंपाक करायला घेतला. त्या स्वयंपाकाच्या आठवणीने ना अजूनही माझ्या अंगावर काटा येतो. अशा पोळ्या करायला घेतल्या. पोळ्या कसल्या, सगळ्या देशाचे असे नकाशेच तयार झाले. एक देशाचा एक नकाशा. मग त्या पोळ्या भाजायला घेतल्या तर जवळपास सगळ्या पोळ्या जळल्याच. भात टाकला तर अर्धवट शिजला. म्हणजे खाली असे करपलेले तांदूळ, मध्ये असे काहीतरी अर्धे कच्चे असतील तांदूळ आणि वरती असे काहीतरी पिवळसर तांबूस वगैरे. आणि भाजी खूप ऐकून घ्यावं लागलं असेल ना. ऐक तर, म्हणजे स्वयंपाक टाकला अर्धवट आणि वाडीत वसू नावाची माझी एक मैत्रीण होती ना, तिच्याकडे जाऊन लपून बसले. मग दुपार झाली. सगळीकडे सामसूम. अशी हळूच घाबरत घरात आले. म्हणजे मनाशी ठरवलंच होतं की आता आपण ओरडा खायचा, म्हणजे त्या तयारीनंच घरात आले. पाहते तर काय, सासू सासरे असे प्रसन्न मुद्रेने जेवणाची स्तुती करत होते. नणंद जेवणाची स्तुती करत होती. मला कळेच ना ग काय प्रकारे. मला वाटलं हे सगळी जण आपली खेचतायत. मग ना अशी घाबरत स्वयंपाकघरात गेले. पाहते तर काय, म्हणजे मी जो स्वयंपाक केला होता, म्हणजे स्वयंपाक नावाने जो काय प्रकार केला होता त्याच्या बरोबर विरुद्ध गोष्ट.
म्हणजे अशा पोळीच्या डब्यात अशा गोल गरगरीत मौसूक पोळ्या, नंतर भाजी होती, खोबरं कोथिंबीर टाकलेली, कोशिंबीर, आमटी, सगळं अगदी तयार. नंतर 2 दिवस हाच प्रकार चालला, मला कळेच ना काय होत आहे. आणि मग सगळ्याचं रहस्य कळलं. हे त्यांच्या मित्राच्या घरून सगळा स्वयंपाक करून आणत होते. मग मला मित्राच्या घरी घेऊन गेले. मग मित्राच्या बहिणीने मला स्वयंपाकाच्या काही टिप्स दिल्या आणि त्याच्यानंतर मी हळूहळू स्वयंपाक करायला शिकले. आऊ पण हे सगळं घरात कळलं नाही कुणाला? कसं कळणार? म्हणजे बघा, सासरे होते पुजारी. ते जे सकाळी देवळात जायचे ते दुपारी जेवायलाच परत यायचे. मग जेवून थोडीशी वामकुक्षी घेऊन परत असे 4-5 वाजता देवळात जायचे. ते थेट रात्री घरात. सासूबाईंना फार काही काम नसेल तर त्याही त्यांच्याबरोबर देवळात जायच्या. मग नंदेचं कॉलेज, त्याच्यानंतर त्याचा टायपिंगचा क्लास. कुणाला कसं कळणार? शेवटी ना मीच भीत सगळं सांगून टाकलं. मग सासूबाईंनी मला प्रेमाने जवळ घेतलं आणि मला म्हणाले, अगं मला सांगायचं ना तुला स्वयंपाक येत नाही, मी तुला शिकवला असता. आणि वर माझं कौतुक केलं आणि यांना खूप झापलं आणि यांना झापलं मी परत रडायला लागले. असे खूप आनंदाचे क्षण होते. खूप छान दिवस होते ते. आता काय ते क्षणही गेले आणि ते दिवसही गेले. घर जुनं होतं ग, पण छोटस होतं, पण घरात माणुसकी अगदी अशी ओतप्रोत भरलेली होती. आता काय, घर मोठं आहे, अद्यावत झालाय, पण माणुसकीला, आपलेपणाला अगदी ओहोटी लागली. आऊ चहा आणू? नको. नाही म्हणजे ते तुला स्वयंपाकघरात शिरखावच करून देणार नाही. तू आपलं माझ्यासाठी मस्तपैकी नारळ पाणी आहे. चालेल. शेअर्स, बॉन्ड्स आणि FD मिळून साधारण 3 लाखाच्या घरात रक्कम जमा व्हायला हरकत नाही. म्हणजे काम व्हायला हरकत नाही. हातपाय धुवून घ्या, बँडेज बदलायची वेळ झाली. गरज नाहीये. हातपाय धुवून घ्या, बँडेज बदलायची वेळ झालीये. गरज नाहीये बोललो ना मी. हळू बोला, बाहेर आऊ अप्पांपर्यंत आवाज जाईल. इतका हट्टीपणा का करतेस तू? हातपाय धुवून घ्या, बँडेज बदलायची वेळ झालीये. हातपाय धुवून घ्या, बँडेज बदलायची वेळ झाली. हे बघ तू. हे बघा, बँडेज बदलून मी लगेच बाहेर निघून जाईल. उगाच चिडचिड करून कशाला स्वतःला त्रास करून घेताय? तुला काहीच कसं वाटत नाही. कर्मबंधातली ठेवही तुला इथे येऊ नको म्हणालो, माझ्याशी बोलू नको म्हणालोस, तरी सुद्धा येणार, माझ्याशी बोलणार.
आता हाताला धरून बाहेर काढलं तरी सुद्धा पुन्हा इथं मध्ये आलीच. हातपाय धुवून घ्या. ठीक आहे, हातपाय धुवून येतो मी आणि चेहराही धुवून घेतो. म्हणजे मला कळेल तरी ना माझ्या चेहऱ्यावर जे तू काळं फासलंय ते चेहरा धुतल्याने जातं की नाही. फार सेवा केल्याचं आव आणतेस ना. आता बाहेर जाऊन सांगणार सगळ्यांना, बघा नवरा मला किती त्रास देतोय तरी सुद्धा मी त्याची किती सेवा करते. सगळी नाटक माहितीत मला तुझी. सोपट किती करता. मामा काय झालं? रागवलीस का तू? क्या बात है सचिन. आज चक्क तू मम्मा जवळ बसून तिची चौकशी करतोयस.